खजाना म्हणशील तर आमचा प्रत्येक किल्ला एक खजानाच आहे. तुझ्या बुड्ढ्या बदलमध्ये अजून खुमखुमी असेल बेवकूफ बादशाह. बेवकूफ बादशाह, मौत आली तरी 72, पण आम्हाला तुझा धर्म स्वीकारायचा नाही. तुझ्या मजहबसाठी युक्तीने जाळं टाकू पाशील तर त्यामध्ये हा शिवपुत्र कदापिही फसायचा नाही. शंभूराजांनी सडेतोड जवाब दिला. मजहब के वास्ते मैं रूखा भी नहीं हूं. औरंगजेब कुत्सितपणे हसला. खजाना म्हणशील तर आमचा प्रत्येक किल्ला एक खजानाच आहे. तुझ्या बुड्ढ्या बदलमध्ये अजून खुमखुमी असेल बेवकूफ बादशाह. अल्लाच्या घरी जाण्याआधी शिवाजी संभाजीचे किल्ले जिंकूनच दाखव. शंभूराजे आव्हानात्मक भाषेत बोलले. संभा, आमचा सवाल मजहबच्या, आरजूच्या आणि खजानाच्या चाहती पलीकडचा आहे. आम्हाला हिंदुस्थानची सियासत अजून काही वर्ष चालवायची खुमखुमी आहेच आहे. म्हणूनच एक राज्यकर्ता या नात्यानं आम्हाला तुझ्याकडून साफ साफ जवाब हवा आहे. बोल, तुला आणि त्या 2 नादान दख्खनी शिया हुकूमतींना आमचे कोण कोण गद्दार साथीदार खुफिया तौर पर सामील होते? या एका सवालाचा जवाब देशील तर अजूनही आपली प्यारी जिंदगी बचावशील. आमच्या मौतीचा फतवा तर काल दुपारीच तुझ्या काझीने जारी केला आहे. काझी, मौलवी, फतवा या साऱ्या बाबी म्हणजे आम्हा राज्यकर्त्यांच्या कटारीवरची मखमली आवरणे असतात. हवा तर फतवा खारिज करू व शेवटी त्याचा अंमल करायचा की नाही तेही आमच्याच मुठ्ठीमध्ये आहे. बोल, बोल, तुला आतून आमचे कोण कोण दगाबाज सामील होते? ज्या मक्कार बदमाशांनी गेली 9 वर्ष दख्खनच्या रानातून दरवेशासारखं आम्हाला गरगर फिरायला तुझ्यासारख्या जहन्नमीला मदत केली. कोण आहेत ते? शंभूराजांचे पोट पाठीशी गेलेले. गेल्या काही दिवसात पोटात अन्नाचे कण देखील नव्हते. त्यांचे ओठ सुकलेले, डोळ्यांपुढे अंधार, प्रकृती तोळामासा झालेली. त्याही स्थितीमध्ये राजे बेहोशीत हसले आणि पाटशाला बोलले. तुला हव्या असलेल्या सवालाचा जवाब आम्ही कधीच देऊ शकणार नाही. क्यों? आम्ही आमच्या दुश्मनांवर समोरून शमशेर चालवतो आणि आमच्या दोस्तांच्या पाठी मात्र शाबूत ठेवतो. त्या त्यांना शाबासकी देण्यासाठी, गद्दारीचे छुपे खंजर चालवण्यासाठी नव्हे. शंभूराजांच्या अखेरच्या जवाबापुढे पातशाह काळा ठिक्कर पडला. कोणतीही गोष्ट शंभूराजांकडून मिळवता आली नाही याचे त्याला वैषम्य वाटू लागले. बंदीखान्याच्या चारी कोपऱ्यात धूर रोखणाऱ्या मशाली पातशाच्या पुढच्या हालचालींकडे डोळे रोखून पाहत होत्या. बाजूच्या सुरईतले पाणी तो घटाघटा प्याला. त्याने समोर नीट पाहिले. पुढच्या मेढीला कवी कलशांनाही आपाद मस्तक जखडूनच टाकलेले. पातशाला तिथे अधिक वेळ थांबवले नाही. तो उठला. झपझप पावले टाकीत बंदीखान्यातून बाहेर पडला. मशालींच्या उजेडातील शेकडो जागत्या नजरा त्याच्याकडे रोखून पाहत होत्या. थोडे अंतर गेल्यावर पातशाची जडावली पावलेही अडखळली. त्यालाच सवाल करू लागली. काय ठरवले आहेस तू? आपल्या जाती दुश्मनाला तसाच जिंदा ठेवायचा? काझी मौलवींनी फतवा काढल्यावर सुद्धा